माझ्या एका मतानं कायच फरक पडणार आहे असा विचार करणाऱ्यांपैकी तुम्ही आहात का? मग थांबा, आधी ही बातमी पहा. आपल्या मताची ताकद काय असते हे बहुतेक वेळा आपल्या लक्षात घेतलं जात नाही, पण आपलं एक मत उमेदवाराचं भविष्य ठरवतं आणि सोबतच मतदार म्हणून आपलंही. माझ्या एका मतानं काय फरक पडतो असं म्हणणाऱ्यांसाठी काही निकाल डोळे उघडणारे ठरलेत. राज्यात काही ठिकाणी असे निकाल लागले ज्यात विजयी उमेदवारानं अवघ्या एका मतानं बाजी मारली. कोण आहेत हे उमेदवार आणि राज्यात कुठे इतक्या चुरशीनं लढती झाल्या, पाहूया. नमस्कार, मी स्वाती पाटील. लोकमत.com वर आपलं स्वागत आहे. खोळंबलेल्या पालिकेच्या निवडणुका अखेर पार पडल्यात. राज्यात एकूण 29 महापालिकांसाठी ही निवडणूक नुकतीच पार पडली. अनेक वर्षांनी निवडणुका होत असल्यानं रुसवे फुगवे पाहायला मिळाले. कुठे अपक्ष म्हणून बंडखोरी केली गेली तर कुठे मित्रपक्षांच्या समोर आव्हान देत उमेदवार उभे केले गेले. पण चुरशीच्या लढतीत काही निकाल थक्क करणारे होते. अवघ्या एका मतानं निवडणुकीची बाजी पलटवल्याचं समोर आलंय. अटीतटीच्या लढतीत काही प्रभागांमध्ये अवघ्या काही मतांनी जय पराजयाचा फैसला झालाय. यात पहिली येते ती परभणी महानगरपालिका निवडणूक. इथं ठाकरेंच्या सेनेनं भाजप उमेदवाराचा अवघ्या एका मतानं पराभव केलाय. याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार परभणी महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये चुरशीची लढत झाली. प्रभाग क्रमांक 1 मध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या जागा क्रमांक अ साठी निवडणूक पार पडली. इथं उद्धव सेनेचे उमेदवार व्यंकट लक्ष्मणराव डहाळे यांच्या विरोधात भाजपचे प्रसाद केशवराव नागरे आणि शिंदे सेनेचे मोहन शाळीग्राम सोनवणे यांच्यात लढत झाली. या लढतीत उद्धव सेनेच्या व्यंकट लक्ष्मणराव डहाळे यांना 4312 मतं मिळाली, तर भाजपचे प्रसाद केशवराव नागरे यांना 4311 मतं मिळाली. अटीतटीची ही लढत तिरंगी झाली. इथं शिंदे सेनेचे उमेदवार मोहन शाळीग्राम सोनवणे यांना 1365 मतं मिळाली. ठाकरेंचे उमेदवार व्यंकट डहाळेंना मिळालेलं वाढीव एक मत हे पोस्टल मत होतं. डहाळेंना केवळ एका मताच्या फरकानं विजयी घोषित करण्यात आलं. पण भाजपनं या मतमोजणीवर आक्षेप घेतला. 3 तासांच्या मतमोजणीनंतर आणि वाद झाल्यावर निवडणूक अधिकाऱ्यांनी ठाकरेंचे उमेदवार व्यंकट डहाळेंना विजयी घोषित केलं. डहाळे यांचा हा विजय अवघ्या एका मतानं झाला. या रोमांचक लढतीचे निकाल पत्रक समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. पण या निमित्तानं एका मताचं काय महत्व असतं हेही या निकालामधून समोर आलंय. ठळक बाब म्हणजे परभणी महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरेंची सेना 25 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरलीय. तर काँग्रेसला 12 जागा मिळाल्यात, तर भाजपलाही 12 जागांवर समाधान मानावं लागलंय. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 11 जागा मिळाल्यात, तर अपक्ष आणि इतरांना 5 जागांवर यश मिळवता आलंय. अवघ्या एका मतानं बाजी पलटवणारी आणखी एक निवडणूक आणखी एका ठिकाणी झाली आहे, ती म्हणजे गडचिरोली इथं. गडचिरोलीमध्ये काँग्रेसनं भाजपला अवघ्या एका मतानं धोबी पछाड दिलाय. इथं प्रभाग क्रमांक 4 मध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना झाला. काँग्रेसकडून श्रीकांत देशमुख निवडणुकीच्या रिंगणात होते, तर भाजपनं संजय मांडवगडे यांना मैदानात उतरवलं होतं. पण काँग्रेसच्या श्रीकांत देशमुखांना भाजपच्या संजय मांडवगडे यांचा अवघ्या एका मतानं पराभव केला आणि मैदान मारलं. या अटीतटीच्या लढतीत श्रीकांत देशमुख यांना 717 मतं मिळाली, तर संजय मांडवगडे यांना 716 मतांवर समाधान मानावं लागलं. अवघ्या एका मतानं विजय हुकल्यानं भाजपच्या गोटात इथं शांतता पसरली, तर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मात्र जल्लोष केला. पराभूत उमेदवार मांडवगडे यांनी निकालावर आक्षेप घेत फेर मतमोजणीची मागणी केली. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सर्व प्रक्रिया कायदेशीर असल्याचं स्पष्ट केलं आणि निकाल जाहीर केला, ज्यानुसार देशमुख एका मतानं जिंकले. परभणी असो की गडचिरोली, अवघ्या एका मतानं निवडणुकीच्या निकालात रंगत आणलीय. त्यामुळे